सारामध्ये प्रकट झालेली होती म्हणून तिला सारमाई बोलतात. मुखवटा पाहू शकता हिचा. अर्ध म्हणजे बोलतात अर्ध हे पुलुडला नाणे पाडायचे आहे. ओके. रामतनू माता ग्रुप आहे आणि आता मर्याई मातेचा मुखवटा ठेवलेला आहे. हे बघा मधून पालखी येते आणि नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरांचा विरीन या चॅनलवर. आणि आज आपण आलो आहोत तुर्भे गावात. सारमई माताचा मस्त असा जल्लोष पालखी सोहळा पाहायला भेटणार आहे. सो थेट जाऊया सारमई मातेचा आशीर्वाद घ्यायला मंदिराकडं आणि करूया व्हिडिओला सुरुवात. चला तर मंडळी, पालखी निघाली आहे. तुर्भे गावाची मानाची पालखी असणार आहे आणि अंगात वारा असणार आहे आईंच्या. आणि इकडे मंडळी पाहू शकता विठ्ठल रुक्माई तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा मंडळी, हा जो देवस्थान आहे तो आईचा माहेर घर बोलला जातो याला. हे बघा, आणि आई भेट घेते ती म्हणजे भावाची. हे बघा, श्रीपालाचा मान देते. मंडळी पाहू शकता बहीण भावाची भेट असणार आहे. भावाला इथूनच घेऊन जायला आई आलेली आहे. मुखवटा पाहू शकता आईचा. चला तर आता इथून निघणार आहे पालखी. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता सारमई माता असणार आहे. तुर्भे गावाची सारमई माता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मंडळी पहिला स्काय शॉट असणार आहे. इथं फायर शॉट असणार आहे. मंडळी पाहू शकता प्रत्येक भगिनी आईला नमन करताना पाहायला मिळते. तर मंडळी पालखी आलेले पाहू शकता तुम्ही. आता इथून थेट जाणार आहे देवाच्या शेताकडे पालखी. मंडळी पालखी आता आणलेली आहे कापरी देवाच्या इथं भेटवायला. मंडळी पाहू शकता प्रसादाचं मानपान दिलं जात आहे कापरी देवाला. तर फायनली मंडळी आलेली आहे पालखी तुर्भे गावाच्या एंट्रन्सला. कमान असणार आहे तुर्भे आणि इकडे आहे पालखी. चला तर मंडळी थेट आलेले आहेत तुर्भे गावात आणि दादा भेटलाय. दादा आपलं नाव?
निलेश भोईर. ओके. आणि काय आपल्या आईचा महिमा असणार आहे? ही आपलं म्हणजे सारामध्ये प्रकट झालेली होती म्हणून तिला सारमाई बोलतात. ओके. मागील 12 वर्षापासून आपण ही पालखी उभा करतो. ओके. हा 13वा यंदाचा 13वा वर्ष आहे. ओके. हा. हा 13 वर्ष असणार हो, आहे. यावर्षी 13वा आहे. आणि सारमई आईचा काय महिमा असणार आहे? महिमा म्हणजे ती गावाचं म्हणजे रक्षण करते आपले आणि सर्वांनी म्हणजे तिची कृपा आहे. नाही इथं असं खासियत आहे का इथं अर्ध म्हणजे बोलतात अर्ध हे पुलुंडला नाणेपाडा येथे आहे. ओके. म्हणजे 2 भागामध्ये आहे. ओके. हा. म्हणजे आईचा आता ही पुढे जाताना नंतर मरियाला पण ती सोबत घेईल. ओके. म्हणजे 2 बहिणींची भेट होईल. 2 बहिणींची भेट होणार 2 आहे. बहिणींची भेट होईल. ओके. थोड्याच वेळात तुम्ही तिकडे बघणार नाही. ही आता किती वर्षापूर्वीची असेल? भरपूर वर्ष झाली. पहिल्यापासून म्हणजे वडील पार्जित असणार आहे. वडील पाहिजे. ओके दादू, बोला सारमई आतेचा. जय. हो. चला तर मंडळी पाहू शकता तुर्भे गावाच्या सर्व महिला भगिनी आता आरतीसाठी रेडी असणार आहेत. त्या बघा सर्वजणी रेडी आहेत आणि पालखी आता थोड्याच वेळात येणार आहे आणि आरती वगैरे होणार आहे. हे बघा छोटी मुलगी आहे, मस्त असा गेटअप केलाय. तर मंडळी पालखी आता इथं थेट येणार आहे. इकडे तुम्हाला जानू गल्ली पाहायला भेटणार आहे आणि हे बघा मस्त अशा रांगोल्या काढल्या आहेत. तुम्हाला एंट्रन्सला जानू गल्लीच्या एंट्रन्सला हे बघा भरपूर रांगोल्या काढल्या आहेत. थेट तुम्हाला रांगोली पाहायला भेटणार आहे. तर काका ही कोणती गल्ली असणार आहे? ही जानू गल्ली आहे, तुर्भे गावातली सर्वात फेमस गल्ली आहे. ओके. या जानू गल्ली तर्फे पालखीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा. आणि आता इथून पालखी थेट कुठं जाणार? ही पालखी डायरेक्ट आता हनुमान मंदिराकडे जाणार आहे. डायरेक्ट जानू गल्लीहून संपूर्ण ही सर्व जानू गल्लीची ही आमची घरातली सर्व माणसं आहेत. हे बघा हे सर्व यांच्या घरातली माणसं असणार आहेत. सर्व जानू गल्लीचे आहेत. काका, नाना. हे बघा पाहू शकता तुम्ही सर्व आहेत. इकडे आईने आरती पण आणली आणि सर्व मुलं आहेत पाहू शकता तुम्ही. हे बघा ही आमची काकू आहे. पूर्ण कुटुंब आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. जानू गल्लीचं कुटुंब आहे. ही आमची ताई आहे. शुभंगी ताई आहे आमची. हे सर्व जानू गल्लीचे सर्व आमचे परिवार आहेत. हे सर्व पालखीसाठी आम्ही सर्वजण इथं पालखीची शोभा वाढवण्यासाठी आणि पालखीसाठी आम्ही सर्व इथं हजर आहोत. सर्व माते की जय. माते की जय. माते की जय. मंडळी तुर्भ्याच्या महिला भगिनी सर्व आईला मानपान देताना दिसतात. आईची मनोभावे आरती केली जाते आणि आईला काही मनोकामना असतील तर सांगितल्या जातात. मंडळी पाहू शकता या महिलांनी मस्त असे फेटे लावलेत. मंडळी पाहू शकता या गल्लीत तुम्हाला भरपूर रांगोळ्या पाहायला भेटल्यात. जसं तुम्ही पुढे जाता तुम्हाला भरपूर रांगोळ्या पाहायला भेटणार आहेत. तुम्ही पाहू शकता पाण्याची थंड आणि साधा पाणी प्लस सोड्याची केलेली आहे. हे बघा तिकडे तुम्हाला समोसा पण ठेवलेला आहे.
मंदा पाटील. ओके, मग ही जी आपली पालखी निघते कुठले तिथीवर निघते का दिवसावर? नाही, आमची एकादशी असते, एकादशीची पालखी आणि बार्शीची जत्रा असं आमचं असतं. दर मग आपली पालखी जी निघते ही कुठून निघते? तुर्बा स्टेशन आहे ना, तिथे आमच्या देवीचं मंदिर आहे. ओके, कुठल्या देवीचं नाव काय? गावदेवी. गावदेवी मातेपासून गावदेवी देवीचं, आणि ओके, त्या मग आमची पहिल्यापासूनची आमची गावदेवी आहे. आणि तिथून ती पालखी इथे आपल्या आयसेला आणतात, आणि मग तिथून आम्ही ही पालखी आमच्या पूर्ण गावामध्ये मिरवत नेतो. ओके, म्हणजे आपली कमानी जवळ येते आणि तिथून आम्ही ती मिरवत आणतो. या पूर्ण तुर्ब्या गावाची पूर्ण वेशी पासूनचा जो पूर्ण एरिया आहे आमचा तुर्ब्या गावाचा, तो पूर्ण कव्हर गोल करून परत पालखी आम्ही जिथं आहे तिथं नेऊन सोडतो. आमचा रामतनू माता ग्रुप आहे, आणि आम्ही सगळी मिळून या जत्रेमध्ये एकसारखा ड्रेसिंग केलेला आहे. ओके, बोला सारमाई माते की जय! हरिमारी माते की आई माऊलीचा. पाहू शकता दुर्बे गावाची मानाची पालखी, आणि मस्त अशी तुम्हाला सुरेख रांगोळी पाहायला भेटणार आहे. ही बघा बघा किती मोठी रांगोळी आहे, आणि इथं नावच लिहिलं आहे दुर्बे गावाची मानाची पालखी. आणि आपण थेट आलेलो आहोत मंदिरामध्ये, मर्याईचं मंदिर असणार आहे. हे बघा पाहू शकता छोटा मुलगा असणार आहे. नाव काय तुझा? हा, आणि पाठीमागं बोल. हेअरस्टाईल पाहू शकता, मस्त अशी हेअरस्टाईल असणार आहे. सारमाईची पालखी म्हणून लिहिलेलं आहे, आणि पाठीमागं पाहू शकता सारमाई माता पालखी असणार आहे आपलं. आणि आता पालखी तर इथपर्यंत आलेली आहे, मर्याई माता असणार आहे. ओके 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 ओके, म्हणजे दोघींची भेट होणार आहे, आणि दोघींच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे. ओके ताई, मर्याई माते की सारमाई माते की. आणि पाहू शकता हा बघा, हाच मुखवटा आता पालखीत ठेवला जाणार आहे. मर्याई मातेचा मुखवटा असणार आहे. चला तर मंडळी, पालखी आलेली आहे, मर्याई मंदिराच्या समोरच आलेली आहे पालखी, पाहू शकता. तर मंडळी आता मुखवटा उचलण्यात येणार आहे, आणि आता तुम्हाला दोन बहिणींची भेट पाहायला भेटणार आहे. मर्याई असणार आहे आणि सारमाई माता असणार. मंडळी पाहू शकता, सारमाई मातेचा ऑलरेडी मुखवटा होता, आता मर्याई मातेचा मुखवटा ठेवलेला आहे. दोन बहिणींची भेट झालेली आहे इथंच, आणि आता इथली पालखी पुढे सरकवण्यात येणार आहे हनुमान मंदिराकडे. इकडे गेटअप पाहू शकता, मस्त असं सुरखा घातला आहे, आणि वर तुम्हाला शार्क मस्त पाहायला भेटणार आहे. दादा नाव काय आपलं? उमेश पाटील. इथलेच तुम्ही का? ओके, तुर्ब्याचेच असणार आहे. गेटअप पाहू शकता, मस्त असा गेटअप आहे. उदो उदो जय. गेटअप बघू शकता, एक नंबर गेटअप केलाय सगळ्यावी, मस्त असा गेटअप केलाय. आणि ही तर देवी माच वाटते. ही बघा दीदी, नाव काय तुझं? हा, ओके. आणि तुझा दीदी? तुझा आणि तुझा? छान गेटअप आहे, एकदम मस्त गेटअप केला. तुम्ही पाहू शकता हनुमान मंदिर असणार आहे, आणि त्याच्यातूनच आता पालखी बाहेर निघणार आहे. पाहू शकता तुम्ही. एखाद्या आईच्या गाण्याची सुरुवात ज्याच्या आवाजाने होते, आणि ज्याचा आवाज एखाद्या आईला सुद्धा आवडतो, तो फेमस गायक आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्या पालखीच्या जवळ उभा आहे. मी विनंती करतोय मकरंद याला, त्याने आपल्या आवाजामध्ये आपल्या आईला हाक द्यायचे आहे.
दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे. दिवा पाटील आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर आपका स्वागत आहे. आमच्या आगरी कोळी करारी व कुणबी संस्कृतीच्या भूमीवर आपले स्वागत आहे. मंडळी आता थोड्याच वेळात पाठीमागचं विमान असेल तर पुढे येणार आहे आणि इथं सर्कल शॉट झालेले पाहू शकता. नवी मुंबईच्या विमानतळाला त्या दिवा पाटलांचं नाव. ग्रामस्थांच्या युवा पाकिस्तानच्या वतीने इथे केला जातो. आणि दुसरा युट्यूबर आहे उरणचा विरे. कारण जरी आपण व्हिडिओ शूट केला तरी एडिटिंग पासून सगळं फुगप पडलेलं आहेत आणि सगळं फोडाची ट्रायमध्ये आहेत. हे बघा एक नंबर. हे बघा मांगसी बॉल उडतात कुठला तिकडे. हे बघा मंडळी पाहू शकता पालखी आता इथे यानंतर प्रस्थान येथे करणार आहे आणि जागरणाचा थेट पुढच्या कार्यक्रम आहे. प्रवासाला लागणार आहे. त्याच्यामुळे डोंगराचे पायाची हयाई तुझा माहेर
मजबूत जेवून आले आणि काय भूक लागली नाही त्याच्यामुळं जल्लोष कसा पाहिजे बायकांचा हाय मौलिका सारमाई माता की अग सहाजने माझ्या बाया भूकल्या ग सहाजने माझ्या बाया भूकल्या ग सहाजने माझ्या बाया भूकल्या सहाजने माझ्या बाया भूकल्या बाया गणिता उदान पेटवाचा प्रतिभा बाया गणिता उदान पेटवाचा प्रतिभा हे बसाला म्हणतात पाहत अन कोलनी मालनी बाया बोलू का सारमाई माता की आता एनर्जी पाहिजे
आमची परिताई पण आहे, क्या बात आहे. सगळे ब्लॉगर्स वगैरे साहिल दादा क्या बात आहे, मॅक दादा आहे, सर्व धमाल झाली पाहिजे. अरे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, मन पुरवलाई बायाचा तरी कशावरी थांबल्या, मन पुरवलाई बायाचा तरी कशावरी थांबल्या. बाया जो काग तुम्ही रुसल्या ग बाया जो काग तुम्ही रुसल्या. या काय पाहिजे बाळांना मान. थांब रोहन दादा यांचा बघू काय दोघी तिघींचा आवाज येत आहे. गेल्या वर्षी पण मला आमंत्रण होता पण काही कारणामुळे जमला नाही. आता या वर्षी आलोय तर आवाज कसा पाहिजे ताई तुमचा. घंटन पाहिजे घंटन. या तुमच्या तुर्भे गावातली ताकद कारल्यापर्यंत गेली पाहिजे, बरोबर ना. आता ये ताई काय पाहिजे बाळांना मान. शेवटपर्यंत दादा. अरे ये दादा काय पाहिजे बाळांना मान. चला तर मंडळी पालखी आता आलेली आहे. इथून प्रस्थान करणारा पालखी पाहू शकता तुम्ही. आता मंदिरातून पुन्हा याच वाटेने रिटर्न येणार आहे. रामतनू माता प्रतिष्ठान तुर्भे. मंडळी पाहू शकता आता रामतनू मंदिराच्या इथं पालखी पोहोचलेली आहे. हे बघा मंडळी पाहू शकता पालखी पोहोचलेली आहे मंदिरामध्ये. रामतनू माते की जय. सुख करता दिवाळता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी धरते माळ मुक्तापणाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मन कामना जय देव
नदीनं मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी त्या नदीनं मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी आपण चुकूक बाजत राहतंय का आपण चुकूक बाजत चिकन्या रुपये हला पण करून पाहते ग चिकन्या रुपये हला पण करून पाहते ग निस्ता थापू चुकूक वाजत राहतंय निस्ता थापू चुकूक वाजत राहतंय नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत नाद एकच फक्त बैलगाडा सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळानं वर्गाची सोन्याची अशी बाळानं वर्गाची सुपली सोन्याची अशी बाळानं वर्गाची सुपली सोन्याची
तर मंडळी नेक्स्ट वन डेकोरेशन असणार आहे आणि पालखीला डेकोरेशन पाहू शकता, छत्रीचं डेकोरेशन आलेलं आहे आणि इकडून तुम्हाला पालखी येताना पाहायला मिळते. हे बघा, मधून पालखी येते आणि साईडने तुम्हाला छत्र्या पाहायला भेटणार आहे. पाहू शकता फुलांचा वर्षाव झालेला आहे पालखीवर. हा बघा, पाहू शकता तुम्ही, इकडून फुलं टाकलेली आहेत पालखीवर आणि या साईडने पण मुलांनी फुलं टाकलीत पाहू शकता. आणि इकडं पालखी आहे, पालखीवर फुलांचा वर्षाव होताना तुम्हाला पाहायला भेटतंय. हा बघा, पाहू शकता काय सोहळा आहे तुर्भेकरांचा. मध्ये तुम्हाला पालखी पाहायला भेटते. मंडळी पाहू शकता, आईला मस्त अशा वेण्या आणलेल्या आहेत आणि त्याच वेण्या आणि हार यांचा शृंगार केला जात आहे आई माऊलीला. पाहू शकता तुम्ही. मंडळी आईच्या अंगात वारा आलेला आहे पाहू शकता तुम्ही. पालखी आता थोड्याच वेळात येणार आहे. मंडळी पालखी आता प्रस्थान झालेलं आहे आणि आता एका ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि इथं लास्टचा फायर शॉट असणार आहे. फायनली मंडळी पालखी प्रस्थान झालेलं आहे आणि पालखी तुर्भेकरांची कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.